या वेळेला मात्र लॉंग ऑफ वरती फिल्डर बॉल खाली अमित त्या ठिकाणी झेल पकडतोय. एक धक्का लागतो तो टीम शिवनेरीला. आता मात्र हा स्लॉग ओव्हरचा खेळ, हाणामारीचे हे षटक ओंकार धावांच्या प्रयत्नामध्ये होते. मला वाटतं टाळ्यांची आणि भोंग्यांची कुठेतरी पिवळ्या रंगाचे शूज आहेत. सचिन धुमाने माफ करा. आणि दरम्यान यावेळेला काय क्लासिकल अंदाज पाहायला मिळाला, परंतु हा फटका चुकीचा आहे, प्लेसमेंट चुकीचं आहे. ही वेळ नव्हती हा फटका खेळण्याची. ट्रॅप सजवलं होतं, अगदी जाळं विणलं होतं त्या ठिकाणी आणि त्या जाळ्यामध्ये अडकवलंय सचिन धुमानेला. माघारी परतावं लागेल. पहिला धक्का लागतो बॅटिंग टीमला. बॅट डबलीची मगाशी अनंत भाऊकर यांनी घोषित केली आहे. आणि यावेळेला इनसाइड आउट. बघा यावेळेला क्लासिकल अंदाजाने फटका खेळला जरूर, परंतु हा फटका जो आहे तो इतका खास नाहीये, दम नाहीये, दमखम नाहीये फटक्यामध्ये. अर्धवट मनानं आणि अपुऱ्या ताकदीनिशी खेळलेल्या या फटक्यावरती मात्र फलंदाज बाद. आणि आता मात्र खरंच अगदीच धोक्याची घंटा वाजलेली ती तोरणा या संघासाठी बरेच. तर मात्र तसं बघायला गेलं तर तोरणा संघाचं काही भलं होणार नाहीये. दरम्यान इथे मात्र पुढचा दरवाजा बंद केला आणि गोलंदाज विजय कराडानं मागच्या दाराने चोरी केली असंच म्हणावं लागेल. त्रिफळ उद्ध्वस्त यष्ट्या डिसमेंटल केल्यात आणि फलंदाज बाद. आपण काल बोलत होतो उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं प्राइस त्यांच्याकडे जाऊ शकतं, पण मला असं वाटतं आता उत्कृष्ट गोलंदाजाचंही पारितोषिक त्यांच्याकडे जाऊ शकतं. उत्कृष्ट गोलंदाजांच्या रेसमध्ये मात्र मला तेजस डिवरेचं नाव घेऊसं वाटतंय. अनंत भाऊकर एक चांगली लढत. पहिला चेंडू हल्ला केलाय, परंतु चेंडू हवेत मिस्टाईल स्ट्रोक आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक कॅच घेतली. A big fish in the basket. Anand Bhavkar back to the pavilion. DJ. बॅटर आउट झालाय, परंतु नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहतोय तो विशाल विश्वासराव. यावेळी पुन्हा चेंडू हवे. वन मोर विकेट डाऊन. विजयश्री केजूर आणण्याचा करतायत प्रयत्न टीचे. त्यांनी निर्माण केली आहे. स्टेप आउट झाले, लॉंग ऑफच्या वरून खेळण्याचा प्रयत्न आणि जबरदस्त कॅच. व्हॉट अ कॅच, आउटस्टँडिंग. कर्णधार त्या ठिकाणी मात्र हा झेल टिपतायत. थँक्यू डीजे. बघा मगाशी ज्या फेविकॉलच्या डब्याची आपण चर्चा करत होतो, मला वाटतं तो फेविकॉलचा डब्बा थोडासा मनावर घेतला या क्षेत्ररक्षकांनी. आणि तुम्हाला असं वाटतंय का सर की तुम्ही या अनरेग्युलर प्लेयर्स, व्यावसायिक गटातील प्रोफेशनल प्लेयर्सच या ठिकाणी मैदानावरती आहेत असा भास होतोय? खरोखरच आपल्याला माहित असेल बॉलवर शेवटपर्यंत नजर ठेवली, असं वाटत होतं तो झेल सुटेल, परंतु तो जो झेल त्याने कलेक्ट केला आणि नक्कीच. आणि पुन्हा एकदा विजय कराळे आणि पुन्हा एकदा चेंडू मात्र हवे थोडा पाहूया यावेळेला विकेट होऊ शकते का. आणि हा मोठा मासा मात्र या वेळेला जाळ्यात फसलेला आहे. पहिला मोठा हादरा आपण बघताय अजिंक्य तारा संघाला.